स्पर्धेच्या निमित्ताने पायरन्स क्रिकेट क्लब लोणीचा संघ क्वालिफायर 1 मध्ये जाऊन दाखल झालेला आहे। आज पायरन्स क्रिकेट क्लब लोणीचा बराचसा मित्रपरिवार, चाहता वर्ग, मार्गदर्शक, जुने जाणते खेळाडू पायरन्स क्रिकेट क्लब लोणीचे या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय विजूभाऊ विखे पाटील, त्याचबरोबर आदरणीय बंटी आहेर पाटील, आदरणीय राहुलजी घोगरे पाटील, आदरणीय अनिलजी आहेर पाटील, आदरणीय गोकुळजी मस्के साहेब, त्याचबरोबर आदरणीय शत्रू विखे पाटील, आदरणीय सतीशजी तळोदे साहेब, त्याचबरोबर सतीशजी मुंडे साहेब, नवाजभाई शेख, आदरणीय विजू कडलक साहेब, त्याचबरोबरीने SK विखे साहेब आणि घोगरे साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने आज उपस्थित आहेत। राजूभाई शेख या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित आहेत। आदरणीय गागरे सर सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत। या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने गावकरी क्रिकेट क्लब लोणी, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब मित्र परिवार यांच्या वतीने आपल्या सर्वांचं कृतज्ञपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत आहे। संघ आपण पाहतो मैदानामध्ये या ठिकाणी जातो आहे। हॅलो, नमस्कार। नामदार चषकाचा लोणी प्रीमियर लीगचा आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये व्यासपीठावरती असा काही मित्र परिवार बसलेला की तो सर्वजण वाट पाहत होता की केव्हा आम्ही लोणी प्रीमियर लीगच्या फायनलच्या दिवसामध्ये आमचा संघ खेळेल। आणि आज एका किट मध्ये सर्व मित्र परिवार आहे। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। मी पहिल्या दिवशी पण सांगितलं विजू भाऊ की पायरन्स हा फक्त नाव नाही, पायरन्स एक ब्रँड आहे आणि हा सगळा मित्र परिवार आज या ब्रँडसाठी निश्चितप्रमाणे पाठीशी उभा राहायला पाहायला मिळतोय। आणि आज क्वालिफाय 1 चा पहिला सामना संघ खेळणार आहे। या बंद पाकिटात नक्की काय अजून ते कळलेलं नाही। हा सगळा मित्र परिवार अगदी आपण पाहतोय, या मित्र परिवाराचं मनापासून या स्वागत आहे। आणि त्यांच्या विरोधात पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय साई समृद्धी संघ निश्चितप्रमाणे एक जबरदस्त कामगिरी करत सगळ्या खेळाडूंची लागली गेली ताकद आणि या ताकदीच्या माध्यमातून क्वालिफाय 1 मध्ये पोहोचला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि विशेष पायरन्स क्रिकेट क्लब लोणी, साई समृद्धी साई सह्याद्री लोणी, त्याच्यानंतर हॉटेल साई छत्रपती लोणी आणि त्यांच्या विरोधात संजूबाग 11 लोणी। म्हणजे लोणी प्रीमियर लीगचा मानकरी लोणीचा संघ होणार आहे यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये। पण आम्हाला हेच पाहायचंय की लोणीचा कोणता संघ नामदार चषकाचा मानकरी ठरतो आणि कोणता संघ मालक इथं असणाऱ्या बुलेटचा मानकरी ठरतो ते आम्हाला पाहायचंय। हे पाहिला खूप मजा येणारच आहे, पण आता आपल्याला पाहायचं की पहिल्या सामन्यात कोण कोणावरती मात करणारी आघाडीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये जातीये। प्रथमेश राठोड आणि श्वास खुळे ही मैदानाच्या आतमध्ये जाणारी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। पायरन्स क्रिकेट क्लब संघाने या ठिकाणी टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि या पहिल्या सामन्यात अगदी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये राजू डावकर सर आणि त्याचबरोबर संतोष भालेराव सर मैदानाच्या आतमध्ये ऑन फील्ड अंपायर आहे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश भालेराव सर यांना आपण पाहणार आहोत। कॉम्बॅक्स मध्ये राहुल बॉम्बे सर आणि शाहरुख पठाण सर आता जोडले जात आहेत। आपल्याला पाहायचंय आता त्यांच्याकडून कशा प्रकारचा गोड आवाज प्रेक्षकांच्या कानावरती पोहोचला जाणार आहे।
एक सुंदर असं वातावरण, या सुंदर अशा वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धेला आलेलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. 7S लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा अगदी संपन्न होत असताना आपल्याला जे पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना मी मनापासून धन्यवाद देईल की खास करून या क्रिकेटच्या स्पर्धेपासून म्हणजे ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय की काही वर्ष थोडा वेळ खंड पण पडला होता, पण खंड पडल्यानंतर सुद्धा अगदी या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळते. मी प्रेक्षकांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेष करून अगदी मुख्य व्यासपीठावरती शिंदे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. इथून पाठीमागे बारकाने लक्ष फक्त युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी दिलं होतं की काय चाललंय ग्राउंडवर, पण आज शिंदे साहेब अगदी मुख्य व्यासपीठावरती बसून क्रिकेटचा अंदाज घेत आहेत. साहेब तुमचं परत एकदा मी आमच्या सगळ्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब मित्र परिवाराच्या वतीने साहेब आपलं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला. पहिल्या सामन्याचा टॉस सुद्धा साहेब तुमच्या शुभास्ते संपन्न झालाय. टॉस झालाय, रिझल्ट यायचा बाकी. तर मैदानाच्या आतून निश्चितप्रमाणे अगदी आपण जाऊ. दोन्ही टीम रेडी आहेत, प्रेक्षक वर्ग रेडी आहे आणि त्याचबरोबर फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा रेडी असलेल्या प्रायामध्ये काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. गणपती बाप्पा. वेलकम. आणि पहिल्याच बॉल वरती हाय व्होल्टेज, मोठा धक्का, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय फिरोज पठाण इथे मात्र एक जबरदस्त धक्का दिलाय. आयकॉन प्रथमेश राठोड इथे शून्यावरती डायमंड डक बाद होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि काल जर तुम्ही पाहिलं अगदी सुपर 8 मध्ये अगदी लागोपाठचे 5 सिक्सर्स अगदी प्रथमेश राठोडच्या बॅट मधनं जे तुम्हाला पाहायला मिळेल, पण हे काल घडलं गेलं होतं. आज मैदानावरती तुम्ही पाहताय फायनल मध्ये पोहोचणारी पहिली टीम कोणती ह्यासाठी तुम्ही पाहता. इथे मात्र ही मॅच फर्स्ट सेमीफायनल जी तुम्हाला पाहायला मिळते. तर ह्या ठिकाणी एक पारितोषिक येते बजरंग दल विनोद धनवटे यांच्या वतीनं. कोणत्याही गोलंदाजाने जर 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयांचं प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय इथे मात्र आयकॉन प्रथमेश राठोडला इथे बाद होताना तुम्हाला पाहायला मिळालेच. तर ह्या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय पवन बाजारे, सुनील निचिते आणि प्रकाश भदे आपण देखील उपस्थित. हो हो, पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. संदेश चौधरी थे घेतली चंचलित विकेट. अशोक फुटवेअर लेजेंड फायटर श्री रोहित सिसोदिया यांची फिरोज पठाणचं इथे कौतुक करावं लागेल. धावफलकावरती अक्षरशः 0 धावा आहेत आणि सचिन बर्गे देखील इथे 0वरती बाद झालाय. आयकॉन पाठोपाठ आयडॉल देखील 0वरती बाद झालाय आणि एक जबरदस्त कामगिरी. इथे जर विकेट हॅट्रिक पूर्ण होत असेल बजरंग दल विनोद धनवटे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी इथे 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मगाशी म्हणून सरांनी उल्लेख केला पायरन्स क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य आज मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. कदाचित आज फॅन फॉलोअर्स खूप मोठा आहे आणि आज इथे तुम्ही पाहताय ज्या पद्धतीनं फिरोज पठाण बॉलिंग केली आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये
इथे मात्र आयकॉन पाठोपाठ आयडॉलला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलंय, डगआउट्स मध्ये पाठवलंय, अजून खातं उघडलेलं नाहीये आणि इथे मात्र 2 फलंदाज बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतात. फिरोज पठाण खूप चांगली कामगिरी करतायत. माझ्या बरोबर अगदी शाहरुख पठाण सर देखील इथे आपण पाहतोय या ठिकाणी जे जोडले जाणार आहेत. 2 विकेट्स तर आल्यात. शाहरुख पठाण सर काय वाटते, काय परिस्थिती आहे मॅचची, तिसरी येणार का? नक्कीच पहिलं षटक तुम्ही जर बघितलं तर फिरोज पठाण अतिशय दर्जेदाररित्या हाताळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे श्री साई सह्याद्री या संघाचा विचार जर केला तर श्री साई सह्याद्री या संघाकडून धावा बनवणारे जे 2 फलंदाज आहेत ते आता तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे अमित तांबे असतील, दुसऱ्या बाजूला सुहास खुळे असतील, यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणि फिरोज पठाण आज अप्रतिम मारा जो मैदानावरती करताना पाहायला मिळतो. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचा हा खेळाडू आहे. अनेक मोठ्या स्पर्धा हा खेळाडू खेळलाय आज लोणी प्रीमियर लीग मध्ये देखील. सर हा बॉल आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न होता, इथे बॅटवरती आलेला नाहीये आणि धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा. इथे कोणताही बदलाव तुम्हाला जो पाहायला मिळणार नाहीये. श्री साई सह्याद्री ही टीम तुम्हाला या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळते. आणि तुम्ही पहा ज्या पद्धतीनं सुरुवातीचे 2 बॉल विशेषतः पहिल्याच बॉलवरती आयकॉन प्रथमेश राठोड आऊट झाला, त्यानंतर सचिन बर्गेला परतावं लागलं. पण त्यानंतर इथे कुठेतरी इथे आपण पाहतो मैदानावरती मात्र आता एक चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा ही इनिंग सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. विकेट किपरकडनं चेंडू त्या ठिकाणी मात्र जो निसरलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय धावफलक देखील मैदानाच्या आत कोणताही बदलाव इथे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. एक पारितोषिक या ठिकाणी येतंय. विनोदजी धनवटे बजरंग दल यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी अगोदर पारितोषिक होतं, ते पारितोषिक आता बदललंय. ओव्हर हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक विनोदजी धनवटे यांच्या वतीने आहे. खूप खरं तर पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतात. फिरोज पठाण पुन्हा एकदा ओ रिव्हर्स खूप आक्रमक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल जाणार आहे सीमारेषा पार. धावा मिळणार आहे 4 चौकार. सीमारेषेच्या पलीकडे सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर राऊत दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. अमित तांबेच्या बॅटमध्ये आलेला एक सुंदर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग होतं आणि त्या ठिकाणी मात्र एक अनोखा स्ट्रोक. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव पहा संपली. श्री सचिन शिंदे पाटील व पक्षेश गाडे पाटील रनिंगपूर यांचा पहा संपली. थँक्यू. सुहास खुळेच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी हा स्ट्रोक आणि स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती खरं तर खूप अप्रतिम पहिल्याच बॉलवरती प्रथमेश राठोड, त्यानंतर दुसराच बॉल आपण पाहिला त्या ठिकाणी फिरोज पठाण यांचा अगदी गुड लेंथवरनं अगदी बाहेरच्या दिशेला जो बॉल जात होता छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि सचिन बर्गेला देखील या ठिकाणी माघारी परतावं लागले. पहिलं षटक खूप अप्रतिम म्हणावं लागेल फिरोज पठाण यांचं. फक्त धावा खर्च केल्यात, 5 विकेट मिळवल्या, 2 त्यामध्ये आयकॉन पाठोपाठ आयडॉल 2 फलंदाज इथे बाद केलेत. तर ओव्हर नंबर 2 कडे आपण जाणार आहोत. अझर शेखच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्राईक हँडवरती खेळण्यासाठी अमित तांबे इथे तयार आहेत. आयडॉल पुन्हा एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. इथे तुम्ही पहा कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आत आहे. सर एक पारितोषिक या ठिकाणी येतंय. विकेट हॅट्रिक साठी आदरणीय संजयजी बिडवे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं पायरन्स क्रिकेट क्लब लोणीला सपोर्ट करण्यासाठी आणि देशाची सेवा करणारे आणि खास आपल्या या लोणी प्रीमियर लीग साठी सुट्टी टाकून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले मेजर राजू राऊत सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं मित्रांनो तर त्यांचा चांगला खेळ सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे. आणि प्रामुख्यानं एका गोष्टीसाठी राजू राऊत मेजरचं कौतुक करावं लागेल की या स्पर्धेसाठी त्यांनी सुट्टी टाकली विशेष आणि या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेले आहेत. मेजर आपलं मनापासून स्वागत आहे. 5 रन्स आपण पाहतोय स्कोरबोर्ड मध्ये आहेत आणि दुसऱ्या ओव्हर्स मध्ये देखील इथे तुम्ही पाहत आहे अझर शेखच्या माध्यमातून खरं तर खूप चांगल्या पद्धतीची बॉलिंग पाहायला मिळालेली आहे. अजूनपर्यंत कोणतीही धाव खर्च केली नाही, कोणतीही रन्स पाहायला मिळाले नाहीत. 5 रन्स स्कोरबोर्ड मध्ये आहेत श्री साई सह्याद्री ह्या संघाच्या स्कोर कार्ड मध्ये. आणि सेमीफायनल नंबर 1
तुम्ही जे ग्राउंडवरती पाहत आहे बॉलिंग मार्कवरती पहा पहिल्या इनिंग मध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आपण अझर शेख याला बॉलिंग मार्कवरती पाहतोय. डीप कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल जाणार आहे. फिल्डर खूप दूरवरती आहे. सर्कल फोडलंय आणि बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहेत 4 चौकार. अमित तांबेच्या बॅट मधनं इथे एक 4 धावा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. हा स्ट्रोक जर तुम्ही पाहिला असेल या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते आदरणीय शरद आहेर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. काल त्यांचं आगमन झालं चौकाराला, आज त्यांचं आगमन झालं, आजही चौकाराला. थँक्यू. क्लीन बॉल फलंदाज बाद. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची क्लीन बोल्ड होताना इथे तुम्हाला अमित तांबे पाहायला मिळेल. 2 बॅट्समन इथे आपण पाहतोय क्लीन बोल्ड झालेत आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय बॉलिंग टीमनं जी काही पकड मिळवली आहे ना, खूप ताकदवर बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि 3 फलंदाज इथे बाद झालेत. फक्त 9 धावा धावफलकामध्ये आहेत. 1.4 षटकांचा आतापर्यंत क्रिकेट तुम्हाला जे पाहायला मिळतंय आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न देखील इथे तुम्हाला पाहायला मिळाला होता. पण इथे त्याच पद्धतीने एक अतिशय सुंदर बॉलिंग जी पाहायला मिळते. 9 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. अमित तांबे बाद झालेत. प्रथमेश राठोड आयकॉन बाद आहेत. सचिन बर्गे आयडॉल देखील बाद आहेत आणि उर्वरित आता स्थानिक खेळाडू देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. शाहरुख सर, कशा पद्धतीची परिस्थिती असेल ह्या मॅच मध्ये? स्थानिक खेळाडूंचा तितका दर्जेदार खेळ आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार का? नक्कीच. आपण जर बघितलं तर 9 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वप्नवत सुरुवात आपण पायरन्स क्रिकेट क्लब लोणी या संघाची पाहतो. कारण टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय हा संघनायक हर्षल भांगे यांनी घेतला. सुहास खुळे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. सुहास खुळेनं 35 पेक्षा जास्त धावा जर फलंदाजीमध्ये बनवल्या तर रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी यांच्या वतीनं 2100 रुपयांचं 1100 रुपयांचं पारितोषिक सुहास खुळेसाठी आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत गोलंदाज अझर शेख तयार होत आहेत. या स्पर्धेमध्ये अझर शेखनं स्थानिक खेळाडू म्हणून खूप चांगली कामगिरी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला किशोर यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 3 बाद 9 धावा. यावेळेसचा चेंडू व्हाईट बॉलचा कॉल मैदानामध्ये आलेला आहे. अप्रतिम सुरुवात, स्वप्नवत सुरुवात पायरन्स क्रिकेट. एक अतिरिक्त धाव आली. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाताना पाहायला मिळते. सर 6 षटकांची लढत आहे आणि या 6 षटकांच्या लढतीमध्ये आता फलंदाजी करणारा संघ कशा रीतीने खेळणार आणि किती धावसंख्येपर्यंत हा संघ मजल मारणार ते पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. कव्हरला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला जातोय. थोडंसं संयमाचं क्रिकेट आता खेळावं लागणार आहे. इथून पुढे एक भागीदारी होणं फार गरजेचं आहे. कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि या अडचणीतून संघाला जर बाहेर काढायचं असेल ना तर एक भागीदारी मात्र संघाला अडचणीतून बाहेर काढू शकते. एक चांगलं आव्हान तुम्हाला उभं करावं लागणार आहे. तुम्ही या मैदानावरती 60 ते 70 पर्यंत धावसंख्या जर बनवली तर एक फायटिंग टोटल इथे उभी राहू शकते आणि ती फायटिंग टोटल इथे उभी राहील का? श्री साई सह्याद्री या संघाच्या वतीनं ते आपल्याला पाहायचे. सुहास खुळे अजूनही आहेत. सुहास खुळेमध्ये क्षमता आहे, सुहास खुळेमध्ये ताकद आहे आणि सुहास खुळे अनेक मोठ्या स्पर्धा खेळला आहे. त्यामुळे अनुभव सुद्धा हा सुहास खुळेकडे आहे. अशा अनेक परिस्थितीतून तो गेलाय. ही परिस्थिती त्याला नवी नाहीये. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट चेंडूवरती आलाय. परंतु मिड ऑन मध्ये अक्षय तावरे चेंडूचं कलेक्शन करणार आहेत आणि दरम्यानच्या कालावधीत 1 धाव पूर्ण झाली आहे. 2 ओव्हर झाल्यात. प्रतिषटक 6च्या सरासरीला धावसंख्या आहे. 3 बाद 12 धावा धावफलकावर. सर या 2 षटकांचं विश्लेषण कसं करणार?
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली 6 चेंडूंचा डाव पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील वसई पोशेट गाडे पाटील रैनपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. थँक्यू टीजे. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 12 धावा 6च्या एव्हरेजनं धावा बनवल्यात, त्यामध्ये 3 खरं तर मैदानावरती बॅट्समन आउट होताना इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि तुम्ही पहा ज्या पद्धतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजीचा बोलबाला तुम्हाला पाहायला मिळालाय. आयकॉन खेळाडूला जे काही बाद केले गेलं, आयडॉल खेळाडू देखील बाद झाले. आता स्थानिक खेळाडू इथे लोकल बॉय खरं तर कशा पद्धतीची बॅटिंग करणार आहेत. ओ नंबर 3 कडे आपण जाणार होतो, त्या ठिकाणी आपण पाहतोय आयकॉन अक्षय तावरेच्या हातामध्ये बॉल, तर समोरच्या बाजूला सुहास. हो फुलत लेनचा बॉल यॉर्कर डिलिव्हरी पेश केली आहे. एक सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय. वेगाचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला बॅटिंगच्या माध्यमातून जो पाहायला मिळतोय. आणि धावफलक देखील एका धाव्याने या ठिकाणी पुढे पोहोचणार आहे. छोटासा बदलाव पुन्हा एकदा होतो. 13 धावा धावफलकामध्ये आल्यात आणि सेमीफायनल नंबर 1 इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ज्या पद्धतीनं खरं तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये इथे बॉलिंगमध्ये खूप आक्रमकता तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंगमध्ये खूप ॲग्रेसिव्हपणा तुम्हाला पाहायला मिळाला. आणि खरं तर ज्या पद्धतीचा स्टार्ट हवा होता ना बॉलिंगमध्ये, तो इथे तुम्हाला पाहायला मिळाला. विशेषतः पायरन्स क्रिकेट क्लब लोणी ह्या संघानं टॉस जिंकला आणि निर्णय घेतला गेला बॉलिंग करण्याचा. आणि निर्णयानुसार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. अक्षय तावरे पहा काय सुंदर गोलंदाजी करतोय. गुडलँडवरून आपण पाहिलं थोडीशी इथे मात्र बॉलनं हरकत करताना तुम्हाला पाहायला मिळाली. आणि पिचिंग झाल्यानंतर थोडासा बॉल बाहेरच्या दिशेला वळताना देखील तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानावरती येतोय. 2.2 नंतर अजूनही 13 धावा धावफलकामध्ये आहेत. अक्षय तावरे तयार असेल. समोरच्या बाजूला आपण पाहतोय किशोर. विकेट करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. आणि विशेषतः अक्षय तावरे बद्दल जर आपण चर्चा केली तर अक्षय तावरेच्या माध्यमातून ह्या टुर्नामेंटमध्ये ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील एक रेकॉर्ड आहे. लागोपाठची 2 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम देखील ह्या अक्षय तावरेनं ह्या टुर्नामेंटमध्ये ह्या स्पर्धेमध्ये केलेला आहे. आज पुन्हा एकदा त्या रेकॉर्डशी बरोबरी केली जाणार का, हा देखील प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये असेल. अक्षय तावरे तयार. हो बॉल हवेमध्ये उडवलाय. फिल्डर मात्र बॉल खाली येण्याचा प्रयत्न करा. स्वतः गोलंदाज नो मॅन्स लँड मध्ये जातोय. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी पूर्ण होणार का. आणि याबरोबर 2 रन्स ह्या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 15 धावा धावफलकामध्ये आल्या. 3 बॅट्समन आतापर्यंत खर्च केले गेले. 2.4 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 षटकांची मॅच आहे. आणि विशेषतः पहिली सेमीफायनल अर्थात नामदार चषकाचा आज शेवटचा दिवस, ग्रँड फिनाले इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहा कशा पद्धतीची परिस्थिती आहे यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कदाचित आयकॉन ची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल डबलच्या माध्यमातून इथे कामगिरी केली जाते. उर्वरित लोकल गोलंदाजांवरती इथे अटॅक केला जाणार की नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण कोणत्या तरी एका गोलंदाजाला इथे टार्गेट करावं लागणार आहे. इथे तुम्हाला जर मोठी धावसंख्या स्कोरबोर्डवरती लावायची असेल तर मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. समोर बॉलर कोण आहे ह्यापेक्षा इथे तुमचा परफॉर्मन्स कशा पद्धतीचा असेल, इथे तुमची भागीदारी कशा पद्धतीची होते, ह्या सर्व गोष्टींचा विचार करत इथे मात्र एक चांगलं क्रिकेट तुम्हाला जे दाखवावं लागणार आहे. अक्षय तावरे पुढे एकदा बॉल अगदी दिशा दिली. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मात्र गणेश जाधव विकेट किपर चेंडूपर्यंत पोहोचतायत. कोणतीही रन ह्या ठिकाणी जे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. षटक मैदानाच्या आतमध्ये 3 संपलंय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षय तावरेचं 3रं षटक. फक्त 3 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा धावफलकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपण पाहतोय श्री सह्याद्री संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पोशेट गाडे पाटील रैनपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली.
ओव्हर नंबर 3 च्या समाप्तीनंतर ओव्हर नंबर 4 कडे आपण जाणार आहोत. अजूनही 3 ओव्हर्स अर्थात 18 बॉल्स इथे बाकी आहेत. सेमीफायनल नंबर 1 तुम्ही पाहताय. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहताय. एका बाजूला पायरन्स क्रिकेट क्लब तर एका बाजूला बॅटिंग करणारी टीम तुम्ही पाहताय. श्री साई सह्याद्री ही टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय शैलेश बेंद्रेच्या हातामध्ये इथे मात्र बॉल जो दिलेला आहे. या अगोदर शैलेश बेंद्रेचं षटक तुम्ही त्या मॅच मध्ये पाहिलेलं नाहीये. अक्षय तावरेचं एक षटक पाहिलं. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं फिरोज यांना तुम्ही पाहिलं स्वीप केलाय. तिथे मात्र फाईन मध्ये बॉल जाणार आहे. क्षेत्ररक्षक मात्र पायाच्या साने चेंडू अडवतोय आणि पहा एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या बॉलिंग बरोबर चांगली फिल्डिंग हे देखील तुमच्या संघाचं एक चांगलं तंत्र इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहा प्रत्येक गोष्टीमध्ये इथे मात्र खरं तर चांगल्या पद्धतीने एफर्ट्स देणं हे देखील तितकंच गरजेचं असेल. बॉलिंगमध्ये खूप चांगले एफर्ट्स मिळालेत आणि त्या एफर्ट्समध्ये तुम्ही पाहताय इथे फिल्डिंगमध्ये देखील तितकाच जोश तितकाच उत्साह तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा शैलेश बेंद्रे तयार आहेत. तर स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी सुहास खोडे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 4 मध्ये रिव्हर्स स्ट्रोक तुम्ही या ठिकाणी पाहिलाय. बॅकफुट पॉइंट मध्ये बॉल जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याबरोबर तो प्रयत्न इथे आपण पाहतोय. शेवटच्या क्षणी मात्र कॉल नाकारला. एक सिंगल आलेली आहे आणि खरं तर तुम्ही पहा धावफलक अगदी कासवाच्या गतीने पुढे चाललेलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार. कारण फक्त 18 धावा आहेत. तुम्ही पहा इथून पाठीमागचा जर तुम्ही विचार केला एका षटकामध्ये एका ओव्हर्समध्ये 15, 20, 25, 30 रन्स येताना आपण ह्या टुर्नामेंटमध्ये पाहिल्यात. त्यामुळे कदाचित इथे मात्र ही धावसंख्या कुठंतरी मात्र ह्या संघावरती प्रश्नचिन्ह निर्माण करते. 18 धावा आतापर्यंत धावफलकामध्ये आहेत. 3.2 षटकांचा खेळ संपलाय. पाहूया यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती शैलेश बेंद्रे इथे मात्र तयार. याबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर बॉल खाली कॅच घेण्याचा प्रयत्न तिथे कोणताही नाहीये. चांगल्या पद्धतीनं चेंडू फील्ड केलाय आणि तुम्ही पहा इथे मैदानावरती धावा रोखण्याचा देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आहे. कारण धावा रोखल्यानंतर डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहतो बॅटिंग टीम वरती बॅट्समॅन वरती दबाव निर्माण होत असतो आणि ह्या परिस्थितीमध्ये दबावामध्ये खरं तर तुमचा परफॉर्मन्स मैदानावरती कशा पद्धतीचा आहे. आणि असे फार कमी खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहेत. दबावामध्ये चांगला परफॉर्मन्स करतात. दबावामधून एक चांगली बॅटिंग करतात आणि विशेषतः आयकॉन आयडॉल चा खेळ जर तुम्ही या ठिकाणी पाहिला आयकॉन आणि आयडॉल या ठिकाणी मात्र जे बाद झालेत. आता स्थानिक खेळाडू इथे मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे दबावामध्ये खरं तर एक चांगला परफॉर्मन्स ह्या खेळाडूंना देखील द्यावा लागणार आहे. स्थानिक खेळाडूंचा तितका दर्जेदार खेळ इथे मात्र दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धावफलक पुढे पोहोचते. स्कोरबोर्डवरती आपण जातोय. 21 धावा धावफलकामध्ये 3.4 नंतर इथे स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अजूनही यानंतर 2 ओव्हर्स येणं इथे मात्र ज्या बाकी आहेत. नामदार शीर्षक खऱ्या अर्थात गेले 6 दिवस तुम्ही पाहिले खूप अतिशय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला ह्या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळाली आणि विशेषतः ह्या हंगामामधील पहिली क्रिकेटची स्पर्धा आहे. त्यामुळे खूप साऱ्या ऑर्गनायझर्स आणि टीम संघ मालकांचं लक्ष देखील ह्या स्पर्धेवरती आहे. कशा पद्धतीने कोणता आयकॉन खेळाडू तालुक्यातील खेळाडू इथे मात्र परफॉर्मन्स देतोय. त्यावरनं इथे वर्षभरामधील कित्येक खेळाडूंचं भविष्य इथे मात्र घडलं जाणार आहे. गोलंदाज तयार. हो पुढे एकदा सरळ बॅटनं हा बॉल उडवलाय. तिथे मात्र फिल्डर खूप दूरवरती असेल. डीप लॉंग ऑन मध्ये बॉल जाणार आहे. सीमारेषा पार. धावा मिळणार आहेत 4. चौकार. सीमारेषा भेदून गेला. सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. 25 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. ओव्हर नंबर 4 आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा शैलेश तयार असणार आहेत. स्लोवर वन बॉल थोडंसं गतीबरोबर तर आपण पाहतोय पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. तो फसलाय. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. 4 षटकं संपलेत. श्री साई सह्याद्री टीम प्रथमदा बॅटिंग करते. स्कोरबोर्ड वरती जर आपण पाहिलं 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. आणि शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव आणि 6 ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रैनपूर यांच्याकडून 6 ओव्हर संपली.
थँक्यू. मनोज जायभावे यांच्या MJ स्पोर्टच्या कॅप जर कोणाला पाहिजे असतील तर SS कलेक्शनचा टी शर्टचा जो स्टॉल लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला MJ स्पोर्टच्या कॅप अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी तिथून कॅप घेऊ शकता, पेएबल आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस सुद्धा आपण संपन्न करणार आहोत. या इनिंग नंतर टॉस होईल संजू भाऊ गिरी 11 लोणी आणि त्यांच्या विपक्षात हॉटेल साई छत्रपती लोणी. या दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपली टीम लिस्ट द्या आणि इनिंग नंतर टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचं आहे. तर आपण जर बघितलं तर 4 षटकं संपली आहेत. 4 षटकामध्ये 2 षटकं स्थानिक खेळाडूंनी टाकली, 2 षटकं आयकॉन आयडॉलने मिळून टाकली. परंतु कौतुक स्थानिक खेळाडूंचं करावं लागेल. त्यामध्ये अझर शेखचं करावं लागणार आहे, शैलेश बेंद्रे यांचं करावं लागणार आहे. खूप चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा सर या ठिकाणी केली आहे. बॉलर पुढे एकदा तयार आहेत. षटक क्रमांक 5 मध्ये आपण अक्षय ताहुरे यांना पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, पुढे एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. खराब फिल्डिंग पाहायला मिळेल. थर्ड मॅन एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करतायत आणि खरं तर ह्या चुका इथे ह्या परिस्थितीमध्ये पहा. आणि याचबरोबर इथे रनआउटचा शिकार. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण पाहतोय इथे चौथा बॅट्समन हा डगआउट्स मध्ये येणार आहे. संधी साधून इथे पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पुढे एकदा पाहायला मिळालं. गणेश जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतो थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली. पण त्यानंतर 2 बॅट्समन मध्ये देखील थोडासा ताळतम्य बिघडताना पाहायला मिळाला आणि ह्या गोष्टीचा फायदा पुन्हा एकदा बॉलिंग टीमला होताना आपण पाहतोय. विकेट नंबर 4 इथे तुम्हाला पाहायला मिळाली. 27 रन, 27 धावा धावफलकामध्ये आहेत. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. यानंतर अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. तर अक्षय ताहुरे आपण पाहतोय स्पेल मधील दुसरं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये. तर टीम कडनं 5वं षटक हाताळताना आपण पाहतोय. हो, याबरोबर फाईन मध्ये बॉल जाणार आहे. फिल्डर तिथे खूप दूरवरती असेल. एक जबरदस्त स्ट्रोक बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय. शुटकेचा श्वास देणारा हा असेल एक सुंदर असा चौकार. 4 धावा. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. स्कोरबोर्ड मध्ये पुढे एकदा छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 धाब्यांना आपण पाहतोय. धावफलक देखील या ठिकाणी पुढे पोहोचले. अक्षय ताहुरे तयार आहेत. पुढे एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील तर केले आणि इथे पुन्हा एकदा 5वा फलंदाज अर्धा संघ इथे मात्र डगआउट्स मध्ये विश्रांती घेणार आहे. अक्षय ताहुरेला मिळालेले यश. संधी साधून इथे पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी. सुहास खुळेचा खूप चांगला खेळ सर बघायला तर मिळालाच. परंतु एक गोष्ट तुम्ही पहा, पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदरच तो मैदान सोडताना पाहायला मिळाला. ही खिलाडू वृत्ती आपल्याला सुहास खुळेची पाहायला मिळाली. त्याबद्दल सुहास खुळेचं कौतुक असणार आहे. न्यू बॅटर राहुल शेळके आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चांगला खेळ आपण सुहास खुळे यांचा पाहिला. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावर. की सर काय वाटतंय की 6 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार जर आपण केला तर प्रतिस्पर्धी संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवलं पाहिजे? आपलं मत नक्कीच आपण कशा पद्धतीने विशद करू शकता? अक्षय ताहुरेचा हा बॉल गुड लेंथ वरनं थेट विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. अक्षय ताहुरेनं खरं तर ह्या टुर्नामेंटमध्ये खूप प्रभावित केले बॉलिंगच्या माध्यमातून, बॅटिंगच्या माध्यमातून. आणि पहा आज पुन्हा एकदा एक चांगला स्पेल सेमीफायनल नंबर 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जिंकणारी टीम मात्र फायनल मध्ये क्वालिफाय असेल, त्यासाठी ही मॅच जिंकणं हे देखील तितकंच गरजेचं जे असणार आहे. अक्षय ताहुरे तयार. पुन्हा एकदा
याबरोबर टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पुढे एकदा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हर पॉइंट मध्ये तो पोहोचतोय, धावफलक एका धावेने पुढे एकदा पुढे पोहोचतोय, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी फिल्डर अवेलेबल आहे, धावफलक एका धावेने मात्र पुढे पोहोचतोय. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 32 धावा धावफलकामध्ये आल्यात. 5 ओव्हरचा इथे गेम संपलाय, 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजूनही एक षटक इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये श्री साई सह्याद्री टीम आपण पाहतोय 32 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 32 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव आणि 6 ओव्हर संपले. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रईपूर यांच्याकडून 6 ओव्हर संपले. थँक्यू. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. एका बाजूला हॉटेल साई छत्रपती लोणी आणि दुसऱ्या बाजूला संजूभाऊ गिरी 11 लोणी. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग नंतर टॉस होणार आहे. थँक्यू. पुन्हा एकदा सर्व क्रिकेटर सेकंदचं स्वागत. 32 धावा धावफलकामध्ये ज्या आहेत 5 ओव्हर संपलेले आहेत आणि आतापर्यंत ह्या टुर्नामेंटचा जर तुम्ही विचार केला तर 45 रन्स 45 धावा ही कमीत कमी धावसंख्या अनया 11 कनोली ह्या संघाची पाहायला मिळाली आहे. पाहूया त्या रेकॉर्डशी पुन्हा एकदा बरोबरी होणार की त्यापेक्षा कमी धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळणार, ह्या देखील प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण कोणताही बिगिट तुम्हाला बराच वेळ ह्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. अक्षत आवरेच्या बॉलिंगवरती एक फाईटमध्ये इथे मात्र 4 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय 33 धावा धावफलकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. आणि यानंतर देखील उर्वरित 5 बॉलमध्ये आता बॅट्समन किती अटॅकिंग होत आहेत याकडे देखील मात्र सर्वांचं लक्ष असेल. कारण श्री साई सह्याद्री इथे तुम्ही पाहताय टीम थोडीशी इथे मात्र अडखळताना जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो याबरोबर पुन्हा एकदा बॉलला फक्त हवा घालण्याचं काम केलंय. डॉट बॉल ची नोंद इथे मैदानावरती होतीये. निर्धाव चेंडू येतोय. षटक क्रमांक शेवटचं आपण पाहतोय डेथ ओव्हरमध्ये ते ह्या ठिकाणी मात्र बॉलिंगमध्ये पुन्हा एकदा खूप मैदानाच्या आतमध्ये ॲग्रेसिव्ह बॉलिंग शैलेश बेंद्रे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अक्षत आवरेची 2 ओव्हर्स तुम्ही पाहिल्या खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यानंतर शैलेश बेंद्रेचं देखील या ठिकाणी दुसरं षटक आहे. या अगोदर देखील शैलेश बेंद्रेला तुम्ही पाहिलं होतं खूप चांगल्या पद्धतीची बॉलिंग त्यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळाली. बॅटची एज लागली तिथे मात्र स्लिपमध्ये बॉल जाणार आहे. फिल्डर चेंडूला फील्ड करतोय. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव धावफलकामध्ये होणार आहे. 34 धावा धावफलकामध्ये आल्यात. अगदी 5 बॅट्समन आतापर्यंत आउट होताना जे तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल ह्या इनिंगमध्ये शिल्लक आहेत. शेवटचे 3 बॉल अजूनपर्यंत कोणताही बिग हिट शेवटच्या काही बॉलवरती जे पाहायला मिळालेलं नाहीये. 3 बॉलमध्ये काहीशा रन्स आल्यात पण बिग हिट्स इथे मैदानावरती येणं हे देखील गरजेचं आहे. सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. सेमीफायनल नंबर 1 मध्ये तुम्ही परफॉर्मन्स देत आहे. दोन्ही टॉपर्स इथे मैदानावरती परफॉर्मन्स देताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. व्हाईट बॉल इथे असेल आणि रिव्ह्यू देखील इथे जो येणार आहे. व्हाईट बॉल अंपायर्सनं मात्र डिसिजन दिलाय. त्यानंतर मात्र रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मदत देखील जी घेतली जाणार आहे. प्रत्येक टीम मध्ये आपण पाहतो एक रिव्ह्यू एक इनिंगसाठी अवेलेबल असेल. तो जर रिव्ह्यू सक्सेस ठरला तर त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल. तो जर अनसक्सेस असेल तर त्यानंतर कोणताही रिव्ह्यू इथे मात्र जो घेतला जाणार तुम्हाला भेटणार नाहीये. आणि तुम्ही पहा टीव्ही अंपायरची मदत देखील या ठिकाणी घेतली जाते. 7S लाईव्हच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार थेट प्रक्षेपण तुम्ही ह्या स्पर्धेचं पाहताय. व्हाईट बॉल रिव्ह्यू अनसक्सेस ठरतोय इथे बॉलिंग टीमचा. यानंतर कोणताही रिव्ह्यू बॉलिंग टीमला ह्या इनिंग मध्ये जो अवेलेबल नसेल. 35 धावा धावफलकामध्ये आहेत. ओव्हर नंबर 6 मध्ये डेथ ओव्हर मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहताय. पुढे एकदा बॉल उडवलाय हवेमध्ये. फिल्डर अक्षत आवरे बॉल खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. सोपा झेल. फलंदाज क्रमांक 6 हा डगआउट्स मध्ये. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची
टाळी. थँक्यू. 6 बॅट्समन इथे आतापर्यंत खर्च झालेत. स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळणार का, हे देखील खरं तर प्रश्नचिन्ह आहे. हा देखील चर्चेचा विषय आहे. खरं तर काल तुम्ही पाहिलं असेल श्री साई सह्याद्री टीमनं ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स दिला, काल गटामध्ये टॉपर ठरली आणि विशेषतः तुम्ही पाहता आज सेमीफायनल नंबर 1 मध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे, विशेषतः इथे बॅट्समन आपण पाहतोय थोडंसं नाराज केले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग इथे व्हायला पाहिजे होती ती पाहायला मिळाली नाही. बॉल हवेमध्ये, फिल्डर मात्र बॉल खाली येत आहेत. गणेश जाधव विकेट किपर हो कॅच ड्रॉप होत आहेत. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न मैदानावरती होतोय आणि तो पूर्ण. असा कसा या पट्ट्याचा तोल बसला. आरंडावली हातातली संधी कारण खेळ सुटला. एसएस कलेक्शन मेन्स वेअर पुन्हा चट्टू रायटर शादाब शेख सैजाद शेख सत्तार. थँक्यू. मागाशी आमच्यापर्यंत थोडीशी वेगळी माहिती पोहोचली होती, पण अनिल गडगे सर अगदी गेले 6 दिवस खूप छान स्कोरिंग करतायत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती मिळते. पहिल्याच मॅच मध्ये ह्या स्पर्धेतील सर्वात कमी स्कोर पाहायला मिळाला 41 रन्स. पीसीसी प्रवारा जी टीम आता बॉलिंग करते त्या टीमचा होता आणि इथे तुम्ही पहा पीसीसी प्रवारा ही टीम आपण पाहतोय स्पर्धेच्या बाहेर गेलेली आहे आणि त्या संघाचा कमी स्कोर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता इथे तुम्ही पाहताय षटक देखील मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र संपलेला आहे. इनिंग संपते. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं आता 37 धावा इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये आल्यात आणि जिंकण्यासाठी पायरन्स क्रिकेट क्लबला 36 चेंडूमध्ये 38 धाब्यांचं टार्गेट. तर समरी देखील आपण या ठिकाणी पाहतोय. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शरद आहेर पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील आमदार चषकामध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. सन्माननीय शरद आहेर पाटील ग्रामपंचायत सदस्य. तर मॅचची समरी आपण पाहतोय. लेखाजोखा इथे तुम्ही पाहताय. सुहास खोळे ला तुम्ही पाहिलं बॅटिंगमध्ये 12 बॉलमध्ये 18 बनवल्या. त्यानंतर किशोर चौधरीला पहिल्या 9 चेंडूचा सामना केला, 7 बनवल्या. अमित तांबे 5 चेंडूमध्ये 5 बनवले. रवी मते यांना तुम्ही पाहिलं 2 बॉलमध्ये 2 नॉट आउट. तर बॉलिंगचा स्पेल खूप चर्चेमध्ये राहिला, खूप भन्नाट होता. फिरोज पठाणची 1 षटक तुम्ही पाहिलं, त्यामध्ये 2 विकेट आल्या, 5 धावा खर्च केल्या. अझर शेखला तुम्ही पाहिलं 1 षटक केलं, 1 विकेट मिळवली, 7 धावा खर्च केल्या. अक्षय तावरेला तुम्ही पाहिलं 2 षटकामध्ये फक्त धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. शैलेश बेंद्रेला तुम्ही पाहिलं 2 षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. फिरोज पठाण खरं तर चर्चेमध्ये राहिले. आयडॉलला पहिल्या षटकामध्ये बाद करत इथे पूर्णपणे धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 37 धावा स्कोरबोर्डवरती आल्यात आणि जिंकण्यासाठी 38 धावा. अर्थात ह्या स्पर्धेतील सर्वात निचांकी धावसंख्या, कमी धावसंख्या आणि ह्या लो स्कोरिंग सामन्यामध्ये इथे तुम्ही पाहता धावसंख्येमध्ये ही मॅच रंगणार का, ही देखील खरं तर एक वेगळी चर्चा क्रीडा रसिकांमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅच कडे. खरं तर दुर्गापूरचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय नानासाहेब कोलाटे साहेबांचं आगमन आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत. त्याचप्रमाणे श्री हॉटेल साई छत्रपती लोणी ह्या संघाचे टीम ओनर सन्माननीय गणपत शेठ भोसले पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. दोन्ही मान्यवरांचं नामदार चषकामध्ये मनापासून मनपूर्वक असं स्वागत. यानंतर टॉस इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. अर्थात एलिमिनेटर मॅचचा टॉस इथे मात्र संपन्न होणार आहे आणि सन्माननीय शरद शेठ आहेर आपणास विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
एक सूचना आहे, त्या साईड स्क्रीनच्या समोर बसलेल्या काकांना, दादांना, मामांना, छोट्या मुलांना विनंती आपण तिथून उठायचे. हा, आणि ज्या दोघांनी हात केला ते पण पलीकडच्या बाजूला खेळाडूंच्या डगआउटमध्ये कोण कोण बसलंय त्या सगळ्यांना विनंती खुर्च्या रिकाम्या करा. प्लेयर्ससाठी जागा रिकामी करून द्या. तिथल्या खुर्च्या खेळाडूंच्या आहेत, तिथं कुणी बसू नका. मान्यवरांनी स्टेजवरती या. फ्लेगच्या समोर सुद्धा बरेच जण बसले. फ्लेगच्या समोर 36 चेंडू 38 बनवायचे आहेत. प्लेयरच्या डगआउट मध्ये बसलेल्या सगळ्या मान्यवरांना विनंती, तिथं कोणी बसू नका. आपली जागा आपण सोडा, खेळाडूंना जागा द्या. लखन दादा, ती जबाबदारी ॲज अ प्लेयर म्हणून जरी तुमची नसली पण ऑर्गनायझरच्या यादीत तुमचं कुठेतरी नाव आहे. तुम्ही ते हक्काने सांगा त्यांना. हर्षल, थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी आज शेवटच्या दिवसामध्ये नामदार चषकामध्ये तुम्हा सर्वांचं मी समालोचक राहुल बोंबे या ठिकाणी स्वागत करतो. मॅच नंबर 2 अर्थात एलिमिनेटर मॅचचा टॉस इथे आपण करणार. आणि हा टॉस करण्यासाठी सन्माननीय गणपत शेठ भोसले पाटील, त्यांच्या समवेत शरद भाऊ आहेर, त्याचप्रमाणे राहुल भाऊ घोगरे, नानासाहेब गुलाटे, विजूभाऊ विखे पाटील, या सर्व मान्यवरांना माझी विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते होणार आहे या ठिकाणी एलिमिनेटर मॅचचा टॉस. आणि या ठिकाणी मात्र 2 टीम्स, संजूभाऊ गिरी 11 लोणी आणि हॉटेल साई छत्रपती लोणी, ह्या 2 टीम्स मध्ये इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे एलिमिनेटर सामना. श्री साई छत्रपती लोणी आणि संजूभाऊ गिरी 11 दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी टॉस करतायत. हेड कॉल टेल. संजूभाऊ गिरी 11 दोन्ही ह्या टीमनं टॉस जिंकलाय. चूज टू बॉल फर्स्ट. खरं तर एलिमिनेटर मॅच आणि खरं तर खूप महत्वपूर्ण मॅच आहे. अपोजिट टीम देखील खूप खरं तर मजबूत जी पाहायला मिळणार आहे. काय बदल असेल आज आणि अशा पद्धतीचा गेम प्लॅनिंग ह्या मॅचसाठी असेल? सेम प्लेइंग 11 असेल कालचीच आणि 60 रनाच्या आतमध्ये डिफेंड करण्याचा प्रयत्न. ओके, थँक्यू. आतमध्ये मॅच सुरू आहे. तुम्हाला या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. सर्व पाहुण्यांचं देखील या ठिकाणी आभार. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समधनं या ठिकाणी मी राहुल बोंबे, त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय अर्थात कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल मनोज बेल्लेकर सर. थँक्यू. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो ते आपण पाहू. सुरुवातीला उपस्थित सर्वांचे या ठिकाणी नामदार चषक लोणी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांचा लाडका समालोचक जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर यांच्या वतीने सर्वांना प्रेमाचा नमस्कार. उपस्थित सर्वांचं परत एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत. टॉस यानंतरच्या सामन्याचा झाला, पण टॉस होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण एक गोष्ट पाहिली की दुसरी धाव घेत असताना फलंदाज सुरक्षित की असुरक्षित हे मात्र पाहिलं जाते. पंचांच्या भूमिकेमध्ये ऑन फील्ड अगदी आपण पाहतोय राजू डावकर सर आणि संतोष भालेराव सर आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश भालेराव सरांना आपण या ठिकाणी जे पाहतोय.
क्लोज आहे डिसिजन. अगदी आपण पाहतोय बऱ्याचशा गोष्टी अगदी पाहिल्या जात आहेत, चेक केल्या जात आहेत. सचिन बर्गे यांच्या हातामध्ये चेंडू अगदी आपण पाहतोय. फलंदाज सुरक्षित की असुरक्षित आपल्याला पाहायला मिळेल, कारण लो स्कोर मॅच जरी असेल परंतु ती सहजासहजी संपणार नाही. दोन्हीही संघ क्वालिफाय 1 मध्ये खेळत आहे, ते काय पहिला आणि दुसरा सामना खेळत नाही. क्वालिफाय 1 मध्ये जो सामना आहे तो दोन्ही संघाकडे अनुभव आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये आपल्या आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे या सामन्यावरती अगदी आपण जर पाहिलं तो कोणता संघ लगेचच पकड मिळू शकणार नाही, हे तितकंच खरं आहे. प्रेक्षकांना मनापासून निश्चितप्रमाणे धन्यवाद द्यावे लागतील. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा अगदी आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या या मैदानावरती असल्या आपल्याला पाहायला मिळते. आणि नॉट आउट नॉटआउटचा इशारा दरम्यान अगदी आपण पाहतोय पंचांचा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा मिळणार. या 2 धावांसाठी धापलकरती धावा संख्या जी आहे ती एकूण 4 धावा धापलकरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. लो स्कोर मॅचेस एकूण धावफलक 37 फक्त बनवले गेले आहेत. टर्निंग पॉइंट फिरोज पटेल अर्थात पापा यांनी केली जी गोलंदाजी आहे, पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट. एक आयकॉन प्रथमेश राठोडला परतावं लागलं आणि त्या पाठोपाठ सचिन बर्गे आला 3ऱ्या क्रमांकावरती, त्यालाही अगदी परतावा लागला. आणि या गोष्टींमुळेच निश्चितप्रमाणे इथे धावफलक हा कमी होताना पाहायला मिळालाय. परंतु इथे दोन्ही संघ जे आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना कुस्ती पाहिला तेव्हाच मजा येते ज्यावेळेस समान ताकदीचे किंवा समान वजनाचे 2 मल्ल एकमेकांसमोर येतात. ती कुस्ती पाहायला खूप मजा येते. तसंच आहे, समान ताकदीचे खेळाडू संघ आमने सामने आले, सामना पाहायला खूप मजा येते. धावफलक स्थिर आहे. धापलका धावा संख्या 4 धावा धापलकावरती आपल्याला सातत्याने ज्या पाहायला मिळते स्थिर धावफलक आहे. पहिला चेंडू नोबल येऊन सुद्धा अगदी आपण पाहतोय 4 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 36 चेंडू 38 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 38 हे टार्गेट निश्चितप्रमाणे आहे पायरन्स क्रिकेट क्लब या संघासमोर. आणि या दरम्यान चेंडू मिड विकेटला पाठवलं कनेत जाधवच्या बॅटमधून षटकाराला चरण. आता मी नाही बोलत मी फटका साधवादार हा गेला गोलंदाज षटकार. श्री साई व्यंकटेश लँडवर आणि फिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलकर धावसंख्या दुहेरी अंकात धापलक 10 धावा. पहिला षटकार या डावातला आणि यानंतर अगदी आपण पाहिले खूप मोठं अपील या दरम्यान जे केलं गेलं. अपीलमध्ये उत्साह जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक संपले गेले ते आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलक बिनबाद 10 धावा 30 चेंडू 28 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव आणि 6 ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून 6 ओव्हर संपली. पहिल्या क्रमांकाचं षटक या दरम्यान आपण पाहिले जे संपले गेले 10 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तू बाहेर नको प्रथमेश. एक समोर राहू दे, समोर हायक आणि हायक राहू दे. तो लावायचा नवीन गोलंदाज असं ना मोठी होऊन द्यायची. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहतोय जो गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि नवीन गोलंदाज आलाय गोलंदाज मार्कवरती सिकंदर शेख याला आपण पाहणार आहे. जग जिंकण्यासाठी सुद्धा सिकंदर निघाला होता. काय करता तुम्ही? सिकंदरने 3 गोष्टी खूप महत्वाच्या शिकवल्या ज्यावेळेस मरणाच्या दारात टेकला गेला होता. तो सिकंदर वेगळा आहे. हा सिकंदर या मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे बाजी मारतोय. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिल्या फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न इथं धाव घेतले गेले नाही. कारण असं म्हणलं जातं जो जीता वही सिकंदर मगर कभी कभी हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहा जाता है. मग इथं या मैदानावरती या सामन्यात आपल्याला पाहिजे सिकंदर कोण आहे आणि बाजीगर कोण आहे.
यावेळेचा चेंडू एकदम पाहिलाय परत एकदा सिकंदरचा. काय अफलातून गोलंदाजी करतोय सिकंदर. लागोपाठचे दोन्ही चेंडू या दरम्यान हर्षलला त्याने डॉट टाकले. हर्षल भांगे हे नाव विसरून चालणार नाहीये. ज्या हर्षल भांगेने या खेळपट्टीवरती आपल्या नावाला साजेस असा खेळ त्यांनी जो निश्चित प्रमाणे केलेला आहे तोच हर्षल आहे. लो स्कोर मॅच हे तितकं पाहणं सोपं नाही. खेळणं तर सोपं नाहीच पण पाहणं सुद्धा सोपं नसतं. कोण जिंकतंय कोण पराभूत होतोय हे ठरवणं हे अवघड असतं. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहायला मिळाला. खेळला क्षेत्ररक्षण दुर्बल चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. राहुल शेळके होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना अगदी आपण पाहिले त्या दरम्यान 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापळ पुढे जाऊन पोहोचला. धापलकवरती धावसंख्या जी आहे ती आहे 12. 12 रन 12 वरती धापलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे ही जोडी गणेश जाधव आणि हर्षल भांगे यांच्या नावावरती सुद्धा एक रेकॉर्ड आहे. रिवाजचा प्रयत्न की अक्षरशः या जोडीने 15 चेंडू मध्ये सामना संपलेला. तीही जोडी आहे पायरन्स क्रिकेट क्लबची. गणेश जाधव आणि हर्षल भांगे आज या दोघांना खेळपट्टीवरती कष्ट घ्यावा लागते. 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तगमग करावी लागते. मेहनत करावी लागते. आज या दरम्यान आपण पाहिलं गॅप चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक कोणताच नाहीये तिथे. चेंडू पसते सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे 16 धावा. धापलकावरती धावसंख्या 16 रन. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळते. निर्धार चेंडू पाहायला मिळेल. धापलकावरती धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 16 धावा. 24 चेंडू आणि 22 धावा. पण एक गोष्ट तुम्ही ऑन स्क्रीन पाहू. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा पाहताय तर नामदार चषक 2024 लोणी प्रीमियर लीग कोण जिंकणार फायनल प्रश्नचिन्ह आहे. जर तुमचं मत इथे पायरन्स क्रिकेट क्लबला असेल तर ए. त्यानंतर अगदी आपण पाहिलं श्री साई सह्याद्री टीमला तुम्ही मत देत असाल तर तुमचा ऑप्शन असेल बी. तुमचं मत जसे साई छत्रपती लोणी संघाला असेल तर तुमचं कॅप्शन मध्ये तुम्ही लिहू शकता सी. आणि जर इथे संजीवगिरी लेवल लोणी संघ जर जिंकत असेल या स्पर्धेची फायनल तर त्यासाठी ऑप्शन आहे डी. कोण असणार आहे विजेता ए बी सी का डी ते मात्र आपल्याला पाहिजे. पण त्यासाठी इथे वेळ देणं सगळ्यात गरजेचं आहे. 24 चेंडू 22चा पाठला. प्रथमेश फुलटॉस आहे. फाईन लेगला चेंडू आणि फुलटॉसवर फिर से एक बार जोरदार प्रहार तर निश्चित प्रमाणात पाहायला मिळाला. इथं अगदी आपण पाहिलंय धावबाची संधी आहे आणि इथे 2 धावा येताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. गणेश जाधवच्या खात्यामध्ये वाढ होती. गणेश जाधव पोहोचले 10 वरती. 7 चेंडूंचा सामना खेळलाय. हर्षल भांगे 7 चेंडू 7 धावा हर्षल भांगेच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धापलक 18 आहे. उर्वरित 23 चेंडू 20 धावा अजून यात्रेपेक्षा पडावायच्या आहेत. प्रथमेश राठोड परत येतात तयार आहे. त्यांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले होते. तोच प्रथमेश राठोड आलाय गोलंदाजी मार्कवरती. रिवाचा प्रयत्न या तर बेंदू केला होता पण आगळ्या वेगळ्या पद्धतीचा रिवर्स होता. तुम्ही म्हणजे गणेश जाधव अशा प्रकारचे फटके फारसे खेळताना पाहायला मिळत नाही. पण आत्ताचा जो फटका त्यांनी खेळलाय तो आगळा वेगळाच होता. म्हणजे अगदी फलंदाजीची जी शैली आहे किंवा जो स्टान्स आहे तो वेगळाच होता यावेळेस. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय इथं चेंडू पोहोचला गेला लॉंग ऑफला. सीमारेषेच्या बाहेर आहे चेंडू. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकाचा धावसंख्या 22. 22 रन. गोलंदाज स्पर्धेत गोलंदाजीवरती तयार आहे. प्रथमेश राठोड आज फलंदाजीमध्ये फारशी चमक जरी दाखवू शकला नसला तरी गोलंदाजीत
काय चमक पाहतोय ते आपल्याला पाहायचं आहे. इथे चेंडू अगदी आपण पाहिलाय, निर्धाव येताना पाहिजे मिळेल. निर्धाव चेंडू आहे 22 वरती अगदी आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू समोरच्या बाजूला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती 1 बॉल 4 रन. अजून एक चौकार आलाय. सीमारेषा भेदून गेला सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. धाबा धाबा संख्या 26 आहे. 19 चेंडू आणि 12 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. फायनलच्या अर्थात अंतिम फेरीच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी काही क्षण निश्चितप्रमाणे वाट पाहावी लागेल प्रेक्षक राजांना. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, उर्वरित 18 चेंडू 11 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पूशेठ गाडे पाटील रईपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. शेवटच्या 18 चेंडूमध्ये 12 धावसंख्येचं लक्ष आहे आणि ऑन स्क्रीन आपण जे पाहतोय की कमेंटमध्ये A, B, C आणि D या कमेंट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. बऱ्याच जणांच्या हिला सुरुवात पण झाली. म्हणजे इथून पाठीमागे जर आपण पाहिलं तर काहींच्या कमेंट कशा असायच्या की यांना गोलंदाजी केव्हा आहे, हा संघ जिंकणार आहे का. म्हणजे मॅच कधी कधी या बाजू झाली तर कधी कधी आपल्या आपल्या परीने फॅन फॉलो जे असतात ते फॅन फॉलोची नावं लिहिली जातात. ह्या गोष्टी आपण सातत्याने पाहतो. पण यावेळेस जर अगदी आपण पाहिलं तर यावेळेस कमेंटमध्ये फक्त 4च गोष्टी आम्हाला पाहायला मिळत आहेत. जे 4 ऑप्शन आहे A, B, C आणि D एवढेच फक्त ABCD पैकी 4 शब्द आहेत. गोलंदाज आलाय आणि या दरम्यान आपण पाहतोय राहुल शेळके आलाय गोलंदाजी मार्कवरती. इथे झेल तर होता परंतु झेल होऊ शकला नाहीये. जीवनदान असा कसा या पट्ट्याचा तोल बसला. आरंडावली हातातली संधी कारण झेल सुटला. SS कलेक्शन मेन्स वेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैयद शेख सत्तार. 28 वरती धावफलक आहे. आपल्याला पाहिजे पायरन्स क्रिकेट क्लब या संघाला अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या. अजूनही 10 धावा बनवायच्या आहेत. 17 चेंडू बाकी आहेत. यावेळेस अगदी आपण पाहतो हर्षलच्या पॅटमध्ये परफेक्ट चेंडू मिळेल त्याला पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल आरामात येते आणि एका सिंगलच्या रुपयाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल 29 वरती. 16 चेंडू 9 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. राहुल या स्पर्धेमध्ये पहिलं षटक टाकतोय. बरोबर दुसऱ्यातलं पहिलं षटक आहे आणि आज जी संधी आलेली आहे त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करून देतोय ते आपल्याला पाहिजे. राहुल परत येतात तयार. पंचाच्या डाव्या त्याला पार करून सुरे प्रकारचा फडका चेंडू पोहोचला जाईल. ती मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दाड फोडलाय पहाड. षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई वेंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने धावफलक धावसंख्या 35 त्याही नाबाद. नॉट आउट 35. 15 चेंडू आणि 3 धावा. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय वेगवान होता. दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय धावफलकाची धावसंख्या स्थिर 35 धावा आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालली. श्री साई सह्याद्री आणि पायरन्स क्रिकेट क्लब ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. हलक्या हाताने चेंडू निश्चितप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे डाऊन द बॉल आणि विकेट येते. पहिला फलंदाज या दरम्यान गणेश जाधवच्या रूपाने बाद. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली चिंचणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया या हलक्या हाताने चेंडू निश्चितप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे डाऊन द बॉल आणि विकेट येते. पहिला फलंदाज या दरम्यान गणेश जाधवच्या रूपाने बाद.
अमन शेख हे ऑप्शन देत आहे एसबी गॅमिंग ए श्रीकांत वेळे ए एसबी ए केशव तुबे डी काहींचा ए बी आणि खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट येते पहिला फलंदाज तर ए साठी शेख जास्तीत आणि हे सर्वाधिक हे कोणाचे एकाच माणसाचे सगळे कमेंट आणि खेळण्याचा प्रयत्न विकेट येते पहिला फलंदाज श्रीकांत बिडव्यांनी 50 कमेंट केले असतील एका खाली फॅन फॉलो आहे बाकी काहीच नाही. हे बॅटर माहिती नाही आतमध्ये अक्षय अगदी आपण पाहतोय चेंडू फन पाहून सीमारेषेच्या बाहेर आणि हा विजयी चौकार आणि पायरन्स क्रिकेट क्लब नामदार चषक लोणी प्रीमियर लीगच्या सीझन 2 च्या फायनल मध्ये दाखल. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन पायरन्स क्रिकेट क्लब. कोहिनूर हिरा आहे, कोहिनूर